की ह्या वेळेला काही जरी केले की केपी साहेब आमदार होणार हे निश्चित. कारण हे सहकार काम चांगले केले असल्यामुळं विधी कारखाना चांगला चालल्यामुळं त्या सभासदांचा 7,000 सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरले म्हणून केपी पाटलांची ओळख असून या वेळेला निश्चितपणाने केपी साहेब आमदार होणार हे कुणी कुठल्या ज्योतिषाने सांगायची काही गरज नाही. एवढं मी या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगून राज्यामध्ये असं सरकार पाहिजे जे दूरगामी विचार करून निर्णय घेईल, जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल. मला आज आमदार म्हणून मी काय म्हणतो, आमदार कुणी बेरोजगारी वाढवलेली आहे, भ्रष्टाचार संपवतो म्हणून भ्रष्टाचारांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन अडुत्री जनता पार्टी आहे. अशा विचाराच्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शिवशाहू फुलेच्या या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये असं सरकार पाहिजे जे दूरगामी विचार करून निर्णय घेईल, जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल. मला आज आमदार म्हणून मी काय म्हणतो, आमदार कुणी बेरोजगारी वाढवलेली आहे, भ्रष्टाचार संपवतो म्हणून भ्रष्टाचारांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन अडुत्री जनता पार्टी आहे. अशा विचाराच्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शिवशाहू फुलेच्या या महाराष्ट्रामध्ये हे विचार जे फोपावत चाललेत आणि आपली तरुण पिढी तिकडे भरकटली जाते, हे न होण्यासाठी जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत केपी पाटील साहेब, त्यांना आमचं त्यांच्या. नमस्कार, लाईव्ह महाराष्ट्र 9 मध्ये मी संतोष सुतार तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. राधानगरी विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे. बऱ्याच उत्सुक उमेदवारांनी फॉर्म देखील भरलेले आहेत. आज आपण पश्चिम गुजरातमध्ये बाजारपेठ ठिकाण कडगाव या ठिकाणी आलो आहोत. आपल्यासोबत काही स्थानिकचे कार्यकर्ते आहेत, त्यांची आपण थेट संवाद साधूया. सर्वप्रथम लाईव्ह महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना आणि आमदार कोण किंवा आमदार निवडून झालेला तो कोणत्या विचाराचा निवडून झाला त्याच्यावर माझ्या महाराष्ट्राचा म्हणून मला स्थानिक कुठल्याही नेत्यावर टीका टिप्पणी करायची नाही. जे आमदार या मतदारसंघाला आजपर्यंत लागतो त्यांनी जास्त कमी प्रमाणात असेल ह्या मतदारसंघाची आपण योगदान केली नाही, त्याच्यातूनच हा भागाचा विकास झालेला आहे. मुद्दा आमदार कोण हा महत्वाचा नाही, कोणत्या विचाराचा हे महत्वाचा आहे. जे भाजप सरकार गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रात आणि राज्यात जे राज्य करतंय, जे आत्मनिर्भर भारत प्रत्येकाला भिकारी बनवून त्यांच्या तिकडच्या राशनवर जगवायला लागले, बेरोजगारी वाढवलेली आहे, भ्रष्टाचार संपवतो म्हणून भ्रष्टाचारांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन अडुत्री जनता पार्टी आहे. अशा विचाराच्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शिवशाहू फुलेच्या या महाराष्ट्रामध्ये हे विचार जे फोपावत चाललेत आणि आपली तरुण पिढी तिकडे भरकटली जाते, हे न होण्यासाठी जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत केपी पाटील साहेब, त्यांना आमचं मतदान असणार आणि त्यांच्या पाठी आम्ही तुम्ही किती कामं केली, कामाचा दर्जा काय, तुम्ही किती निधी आणला, ह्याच्यापेक्षा माझ्या पुढच्या भावी पिढीचं भवितव्य काय. मला माझी भावी पिढी जर सुरक्षित आणि सक्षम करायची असेल, आत्मनिर्भर करायची असेल, तर मला राज्यामध्ये असं सरकार पाहिजे जे दूरगामी विचार करून निर्णय घेईल, जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल. मला आज आमदार म्हणून मी काय म्हणतो, आमदार कुणी हो, पण जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते एकाने महाआघाडीवर कंट्रोल करू शकेल हा विश्वास आहे. आणि या महाविकास आघाडीच्या युतीवर महायुतीच्या उमेदवाराला आम्ही मतदान केलं तर शेवटी आमच्या उरावर पुन्हा भाजपचं सरकार पाठवलं आणि पुन्हा आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्याची राख रांगोळी होईल. आणि ते होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागं जे काय चालला महायुतीचा जे काय कारभार चालला आहे त्या संदर्भात मी महाविकास आघाडीचा मत आहे. त्या विरोधकांनी त्यांना बोलायचं नाही केपी साहेबांना. केपी साहेबांनी जर ह्या भागात फिरायला नाही, कारखाना घेऊन त्यांचं ते चाललंय, सहकार चालू आहे, ते फिरल्याच्या लोकांना चाललंय का त्या आता त्या आमदारांच्या आम्ही त्या चौकशीतच नाही. ते त्यांनी उद्घाटन काम केलंय किंवा नाही केले ह्या आमदारांची आम्ही चौकशी करत नाही. तर आमचं काम नाही, ज्याला आम्ही मतदान देणार त्याची आम्ही चौकशी करणार. विरोधकाची आम्ही त्या चौकशी करण्याच्या ह्याच्या नादाला लागत नाही. आम्हाला आमदार